तर नमस्कार मंडळी, अनिकेत तरसे एक युवा व्याख्याता आपल्या सोबत आहे. आपण त्याच्याशी मन मोकळेपणाने गप्पा करणार आहोत. प्रथमतः हा जो युवा व्याख्याता आहे, या युवा व्याख्यात्याची आपण ओळख करून घेऊया. प्रथमतः आमच्या सर्व प्रेक्षकांना तुम्ही तुमची प्रथम ओळख करून द्या. नमस्कार, माझे नाव अनिकेत बापू तरसे. मी दिगंची भागातून येतो. दिगंची भाग हा मानदेश भागात येतो, म्हणजे दुष्काळी पट्ट्यातून आलो असं जरी म्हटलं तरी चालतंय. माझं प्रवास सांगायचं झाला तर 1ली ते 4थीचं शिक्षण जिल्हा परिषद माडिकवाडी या शाळेत झालं. 5वी ते 8वी हे शिक्षण मुक्ता इंग्लिश मिडियम स्कूल दिगंची येथे झालं. नंतर 9वी-10वी हे शिक्षण श्री धुवाजीराव झिंबल विद्यालय लिंगिवरे आणि 11वी-12वीचं शिक्षण एकनाथराव मोरे पाटील ज्युनियर कॉलेज व माध्यमिक विद्यालय दिगंची या ठिकाणी झालेलं आहे. तुम्ही एक युवा व्याख्याता म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. ही सुरुवात कशी झाली? व्याख्यान करायला कसं तुम्हाला कोणी प्रवृत्त केलं, किंवा काय नक्की तो प्रवास होता? खरं तर सर, मी 3रीत असताना 26 जानेवारीचा कार्यक्रम होता आणि त्या 26 जानेवारीच्या कार्यक्रमाला मुंबईहून योगाची टीम येणार होती आणि या टीमसाठी शाळेकडून एक कोणीतरी बोलणारा असावा यासाठी सरांनी मला एक संधी दिली की बाबा तू बोल असं मला सांगितलं. आणि त्यावर मी घरी आलो आणि मम्मीने मला पहिलं भाषण लिहून दिलं. माझं पहिलं भाषण मला मम्मीनं लिहून दिलं आणि ते भाषण मी पाठ केलं आणि ते जाऊन शाळेत सादर केलं. पण सादर करताना माझा आवाज किंवा माझे हावभाव हे पुढच्यांना आवडले आणि त्यावर मला असं कळलं की तू भाषण क्षेत्रात चांगलंही करू शकतो. आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला. तो हा प्रवास पुढे चालत राहिला. मग त्याच्यानंतर मी 3रीत पहिलं भाषण केलं. परत मला 2-3 भाषणं बाहेरची आली. मग मी 4थीत गेलो. मग मी बाहेर गावोगावी जाऊन शिवजयंतीला, वेगळे वेगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असेल, संविधान दिन असेल, असं वेगवेगळ्या कार्यक्रमांना मी भाषणं करायला लागलो. छोटी छोटी 1 4 मिनिटाची, 5 मिनिटाची अशी मी भाषणं 4थी-5वी पर्यंत करत होतो. हे भाषण कौशल्य जपत असताना तुम्ही काय काय गुण आत्मसात केले, काय काय कौशल्य शिकला? खरं तर सर, भाषण करणं हा एक मला समजतो की मला पहिल्यापासूनच असलेला गुण आहे. कारण 3री पासून असताना मी 3रीत पहिलं भाषण केल्यावर आपसुकच माझे जो हावभाव आले त्यावरून मी या क्षेत्रात उतरलो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाषणाला फक्त वाचन करावं लागतं. जर वाचन असेल तरच तुम्ही बोलू शकता. आज एक तास शिवाजी महाराजांवर बोलताना फक्त तुमच्याकडे जर वाचन असेल तर तुम्ही वाचनाच्या जीवावर बोलू शकता. आत्मसात गुण करायचं जर म्हणालं तर ते फक्त व्यासपीठावर जाऊन, कोणी जर व्यासपीठावर गेलं तर म्हणतात की भीती वाटते. पण तुम्ही जर पुढे जाऊन ही सर्व आपलीच लोक आहेत आणि आपल्याच लोकांना काहीतरी समजून सांगणं ही जर गरज म्हणली किंवा हे जर आपलं ध्येय असेल तर आपण निश्चितपणाने पुढे जाऊन आपल्या जे मनात प्रश्न आहे किंवा आपल्याला जे मांडायचं आहे ते आपण निश्चितपणाने मांडू शकतो. 3री ते 12वी हे शालेय शिक्षण घेत असताना यासोबत तुम्ही व्याख्यान देत आला आहात. आतापर्यंत तुम्हाला कुठे कुठे सन्मानित करण्यात आलं? मला जिल्हास्तरीयला माझा 3रा नंबर आलता आणि तालुकास्तरीयला इथं रणदिवे म्हणून त्यांनी स्पर्धा ठेवल्या होत्या पंचायत समितीमध्ये. त्या ठिकाणी माझा प्रथम क्रमांक तालुकास्तरीयला आलता. आणि बारामतीमध्ये शरदचंद्र पवार या इन्स्टिट्यूटमध्ये युवा व्याख्याता म्हणून 2024चा जे आपले पत्रकार सचिन भाऊ शिंगाडे सर आहेत त्यांच्यासोबत गेलतो आणि तिथे मला तो पुरस्कार मिळालेला होता. तो एकूण आतापर्यंत किती मोठमोठे पुरस्कार मिळाले व्याख्याता म्हणून? एक 5 मोठी मिळाली असते आणि प्रत्येक भाषणावेळेस साधे असं कधी संधी मिळाली का? एक 10-15 हजार पब्लिक आहे आणि या पब्लिक समोर तुम्हाला स्वतःला व्यक्त होण्याचा कधी संधी मिळाली का? हो, शिवजयंती वेळेस मोठे मोठे कार्यक्रम असतात. हवलदारवाडीला कार्यक्रम झाला, जत ठिकाणी कार्यक्रम झाला, असं वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या ठिकाणी ज्या वेळेस कार्यक्रम झाले त्या वेळेस माणसं जास्त होती. परंतु माणसापेक्षा मला जे त्यांना सांगायचं होतं ते मी उत्कृष्टपणे सांगू शकलो आणि नक्कीच मला जे मांडायचं होतं ते मांडलं. एवढ्या लोकांसमोर बोलताना कधी भीती वाटली नाही का? पहिल्यापासूनच मी भाषणाची सवय असल्यामुळे भीती म्हणून अशी कधी वाटलीच नाही. कारण शाळेत कोणताही कार्यक्रम असो, साधं कोणी प्रमुख पाहुणं जरी आलं तिथून पर्यंत मोठा प्रोग्राम गॅदरिंग असेपर्यंत सगळ्या कार्यक्रमांचं मी अँकरिंग म्हणा किंवा भाषणाची तयारी करत असल्यामुळे भीती अशी कधी मनावर दडपण असं कधी आलेच नाही. आता महाराष्ट्र राज्यामध्ये शिवव्याख्याते अनेक जण आहेत. हो. प्रामुख्याने एक नाव येते की नितीन मानगुडे पाटील सरांचं, की शिवव्याख्याते आहे. त्यांचं भाषण ऐकताना अक्षरशः अंगावर काटा येतो.
असं तुमचं भाषण ऐकताना असं लोकांमध्ये काय प्रभाव पडतो किंवा लोकांमधनं काय रिएक्शन आले असं कधी झाले का? मला सर नक्की आवर्जून सांगावंसं वाटेल, राजेवाडीत संविधान दिन होता आणि त्यावेळेस नितीन बानवडे पाटील हे प्रमुख व्याख्याते होते आणि मी त्यांच्यासोबत स्टेज शेअर केलं. तर व्याख्यान झाल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की माझ्यानंतर छोटा नितीन बानवडे पाटील म्हणून अनिकेत बापूराव तरसे हा असेल. त्यामुळे त्यांचीच दुसरी छबी म्हणून जरी पाहिलं तरी सुद्धा छोटा नितीन बानवडे पाटील म्हणून सुद्धा तुम्ही युट्यूबवर जरी सर्च केलं तर छोटा नितीन बानवडे पाटील असंच येतं. हा मानदेशाचा भाग सोडून महाराष्ट्राच्या इतर कानाकोपऱ्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये कधी तुम्हाला बोलावणं आलंय का व्याख्यानासाठी? आता सांगली, सातारा आणि कोल्हापूर याच जिल्ह्यात मी केलेलं. कशावरती सर्वात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज. आतापर्यंत तुम्ही 2-3 महामानवांची नावं घेतली, यांच्याबद्दल सर्वांबद्दल एक डायलॉग आमच्या प्रेक्षकांना तुम्ही ऐकू शकता का? हो नक्कीच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरं तर म्हणत होते, जर तुमच्याजवळ 2 रुपये असतील तर त्या 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या, कारण 1 रुपयाची भाकरी तुम्हाला जगवेल आणि 1 रुपयाचं घेतलेलं पुस्तक तुम्ही जगावं कसं आयुष्यामध्ये हे तुम्हाला शिकवेल. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जर सांगायला झालं तर 385 वर्षांपूर्वी शिवरायांनी स्वराज्य निर्माण करताना विचार केला नाही जातीचा आणि पातीचा. शिवरायांच्या तलवारी पुढे नग नाचत नव्हता 7.5 मावा लढायला जाताना विचार करत नव्हता दिवस आणि रात्रीचा, कारण त्याला अभिमान होता महाराष्ट्राच्या मातीचा, कारण त्याला अभिमान होता महाराष्ट्राच्या मातीचा. आणि मला सांगायला आवडेल की सर, आपण जे आज सुरक्षितपणे राहत आहोत ती फक्त देणगी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आजचं जे आपण संविधानानुसार हे आपण घटना आपण जे नियमानुसार चालतो, तो जे नियम लिहिले, ते जे संविधान लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणत होते, मी घटना ज्यावेळी लिहित होतो त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता आणि तो आदर्श घेऊनच मी ही घटना लिहिलेली आहे. आणि याचे जर प्रसंग बघायला गेले तर आता सुद्धा आपल्याला जर एखादा सरकारी कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्याला पेन्शन मिळते, ती पेन्शन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिळत होती आणि तीच आता मिळते. म्हणजे त्याचाच आदर्श घेऊन संविधान लिहिताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नियम केलेले आहेत, कायदे केलेले आहेत असं मला वाटतं. बरं, तुमच्यासारखे आणखी काही युवा व्याख्याते आहेत की जे तयारी करतायत, अशा लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? आता खरं सांगायचं झालं तर तरुण पिढी सर मोबाईलमध्ये जास्त गुंतलेली आहे. त्या तरुण पिढीला आपल्याला मोबाईल मधून बाहेर काढून आजूबाजूच्या जगात सत्य परिस्थिती काय चालली आहे ही मांडणं आणि त्यांना त्याच्यातून बाहेर काढून आजूबाजूच्या जगात काय चाललंय यावर बोलायला शिकवणं, हेच मला वाटतं प्रत्येक व्याख्यात्यासमोरचं एक काम असेल आणि तेच सर्वांनी करावं, तेच प्रबोधन करावं असं मला वाटतं. वाणिज्य शाखेमधून 12वी मध्ये तुमचा दिगंज केंद्रामध्ये प्रथम क्रमांक आला असं समजतंय. हा निकाल ऐकल्यानंतर वडिलांची काय प्रतिक्रिया होती किंवा घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? खरं सांगायचं तर सर, मी शेतकरी कुटुंबातून येतो. म्हणजे रोज आई वडील शेतामध्ये काम करत असतात. पण हा निकाल ज्या वेळेस ऐकला त्यावेळेस खरंच त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले, कारण शेती बघत बघत मी अभ्यास करत होतो किंवा व्याख्यान करत करत अभ्यास करत होतो. आणि चांगला निकाल आल्यानंतर प्रत्येक आई वडिलांना जसा मुलाचा अभिमान वाटतो तसंच आई वडिलांना सुद्धा माझा अभिमान वाटला आणि त्यांना खूप आनंद झाला. आता 12वीची परीक्षा संपली आहे, मग पुढे काय करायचं ठरवलंय? आता हा व्याख्यान तर एक पर्याय आहे आणि दुसरं म्हणजे चार्टर्ड अकाउंट, जो कॉमर्स शाखेतून पुढचा पर्याय जो असतो संधी लेखापाल आपण ज्याच्याकडे बघतो ते करण्याचे पुढे वाटचाल आहे. अनेक तरुण आहेत, ते 12वी झाल्यानंतर अनेकांचं स्वप्न असतं की मी अधिकारी झालो पाहिजे, MPSC असेल UPSC मधून अधिकारी झालो, असं काही वाटत नाही का अधिकारी वगैरे व्हावं? आता अधिकारी व्हावं असं वाटणं, पण कसं असतं एक लहानपणापासून आपण आपल्या मनामध्ये एक ध्येय रुजलेलं असतं की बाबा पुढे जाऊन हे व्हायचं. तसं लहानपणापासूनच मी अगोदर ठरवलेलं की कॉमर्स शाखा घ्यायची आणि पुढे CA करायचं. यासाठी पहिल्यापासूनच वाटतात. जर CA झाल्यानंतर परत जर विचार आला तर, कारण CA होऊन पण सिव्हिल सर्व्हिस मध्ये आलेले बरेच अधिकारी आपण बघितले, जर त्यानंतर जर निर्णय झाला तर नक्कीच अधिकारी होऊन समाजाची सेवा करायला मला नक्कीच आवडेल. आमच्या प्रेक्षकांना शेवटचं जाता जाता काय सांगून जाल? खरं तर पहिल्यांदा मी आता जी तरुण पिढी आहे
किंवा जे आता शिक्षणाच्या वाटेवर आहेत त्यांना मी सांगेल की आपण आपल्या आईवडिलांचं कष्ट जर डोळ्यासमोर ठेवून जर आपण अभ्यास करत गेलो तर नक्कीच आपल्याला ध्येय प्राप्त होतं. फक्त ज्या बाहेरच्या गोष्टी आहेत त्यापासून जर लांब राहिलं, म्हणजे मोबाईल असेल किंवा व्यसन असेल, यापासून जर लांब राहिलं तर नक्कीच आपण यशाला गवसणी घालू शकतो. आणि प्रेक्षकांना सांगायचं झालं तर मी तुम्हाला मार्गदर्शन करणे एवढा नक्कीच मोठा नाहीये, पण एवढंच सांगेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र तुम्ही एकदा वाचा आणि तुम्ही कोणत्याही संकटात असू द्या आणि तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असू द्या, म्हणजे राजकीय असेल, सामाजिक असेल किंवा शैक्षणिक असेल, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असता आणि तुमच्यावर जर संकट आलं तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केल्यानंतर नक्कीच तुम्ही त्यामधून मार्ग काढू शकता असं मला वाटतंय. धन्यवाद.